महाराष्ट्रामध्ये भिवंडी लोकसभा ही काँग्रेस पक्षाला मिळावी या संदर्भात माझी भेट झाली आणि ही भिवंडी लोकसभा म्हणजे काँग्रेस पक्षाची पारंपरिक लोकसभा आहे आणि मी त्या भिवंडी लोकसभा अंतर्गत ठाणे जिल्हा आहे आणि त्या ठाणे जिल्ह्याचा मी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे आणि प्रसार माध्यमातून जी माहिती मिळत आहे की महाविकास आघाडी ही तर 100% महाराष्ट्रामध्ये होणार आहे, पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही सकाळपासून जी बातमी चालू आहे की ही जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे आणि राष्ट्रवादीला जर सुटली नाही तर ही जागा जर काँग्रेसला सुटली तर राष्ट्रवादीचा उमेदवार काँग्रेसमध्ये येईल, अशी जी काही बातमी जी पसरलेली आहे ही खरं तर चुकीची बातमी आहे। कारण आम्ही आता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब यांची भेट घेतली। भेट घेत असताना त्यांनी सांगितलं की जी काही माहिती आम्ही खरगे साहेबांना सांगितली हे सर्व माहिती आम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांनी सांगितलं की तुम्ही अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। जे काही महाराष्ट्राचे प्रभारी आहेत रमेशजी चेन्नीतला सेम माहिती तुम्ही त्यांनाही द्या आणि त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांनाही ही माहिती द्या। त्याचबरोबर CLP लीडर आणि काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात यांनाही माहिती द्या। विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनाही माहिती द्या। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही माहिती द्या। जी काही माहिती मी आज राष्ट्रीय अध्यक्षांना जी सांगितली ही सर्व माहिती मला त्यांना द्यायला सांगितलेली आहे आणि ही जी भिवंडी जी लोकसभाची जी सीट आहे ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची सीट आहे आणि ही काँग्रेस पक्षच लढणार असं आश्वासन आदरणीय खरगे साहेब यांनी आम्हाला दिलं। आणि ही जी काही सकाळपासून जी काही बातमी चालू आहे की तुम्ही दावा ठोकण्यासाठी आलात का दिल्लीमध्ये की भिवंडी जे मतदारसंघ आहे त्यावर काँग्रेसचा दावा आहे म्हणून तुम्ही दिल्लीत खरगेंची भेट घेतली का? नाही, भिवंडी हा काँग्रेसचा दावा आहे त्या संदर्भातच भेट घेतलेली आहे आणि ही माहिती आम्ही दिलेली आहे की पारंपरिक सीट ही काँग्रेस पक्षाची आहे, त्याच्यामुळे ही जागा ही काँग्रेस पक्षाला सुटली पाहिजे असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनीही सुद्धा आश्वासन दिलेली आहे की ही पारंपरिक सीट ही काँग्रेस पक्षाची काँग्रेस पक्षाला सुटेल।